नमस्कार मित्रांनो, आज आपण डिंगरीची सुकी भाजी बनवणार आहोत। यासाठी इथं पाव किलो मी डिंगऱ्या घेतलेल्या आहे। 1-1 इंचच्या आकाराच्या आपल्याला तोडून घ्यायच्या आहे। आता मिक्सरच्या भांड्यामधून आपल्याला हिरवी मिरच्या, शेंगदाणे आणि लसूण यांचे वाटण ओबडधोबड वाटून घ्यायचे आहे। पॅनमध्ये तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरी टाकून घ्यायचे आहे। तसेच बारीक चिरलेला एक कांदा आपल्याला लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। हळद टाकून घ्यायची आहे। मिक्सरमधून काढून घेतलेले वाटण टाकून घ्यायचे आहे। तसेच एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर आपल्याला टाकून घ्यायची आहे। मसाले चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहे। मसाले परतल्यानंतर आपल्याला डिंगऱ्या टाकून घ्यायचे आहे। तसेच चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकून घ्यायचे आहे। 10 मिनिटं भाजी झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे। पाण्याचा वापर हा नाही करायचा आहे। अशा प्रकारे आपली सुकी भाजी बनवून तयार झालेली आहे। धन्यवाद।